तर मोबाईल तपासा, कोणाचाही फोन मला आलेला नाहीये आणि मी कुणाशीही बोललो नाहीये असं स्पष्टीकरण देण्यात आलंय। ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत हे संतापलेत। बैठकीला कोण होतं त्याचा पुरावा द्या असं देखील सावंतांनी म्हटलंय। आता पक्ष चिन्हावरती सुनावणी, त्यामुळे बातम्या सोडल्या जात आहेत। आम्ही विकली जाणारी औलाद नाहीये, अरविंद सावंत असं म्हणत संतापले। की खोट्या बातम्या कशा दिल्या जातात, म्हणजे अजून बातमी पूर्ण बातमी नाही। मला अनिल देसाईंनी ती बातमी पाठवली। मला आश्चर्य वाटलं की कुठेतरी बैठक झाली, त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ कॉलवर बोलले। माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे, त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी। प्रत्येक खासदार आपापल्या कामात आहे। कोण गेलं फोटो छापून द्या ना, मग छापा फोटो की हे उपस्थित होते म्हणून छापा ना। आमची आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे। पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे। मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायचं, बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे। हे कोण असतात तुम्ही ओळखा ना, विकली जाणारी माणसं आणि विकत घेणारी माणसं। ते विकत कोण घेत आहे महाराष्ट्रात, कोण कोणाला? हे विकली जाणारी औलाद नाही बरं का। तर ठाकरे वेळ देत नसल्यानं खासदारांना शिंदेंकडे जावं वाटत असेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत। ऑपरेशन टायगरवर चंद्रशेखर बावनकुळेंची ही प्रतिक्रिया आहे। विकास कामांना प्राधान्य देणं ही शिंदेंची भूमिका असल्याचंही बावनकुळे म्हणतायत। तर महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आल्याचं काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। मान्य उद्धवजींनी किंवा त्यांच्या टीमने पुरेसा वेळ त्यांच्या खासदाराला दिला नसेल। त्यांचा शेवटी प्रत्येकाला अस्तित्व आहे, प्रत्येकाचा मतदारसंघ आहे, त्यांच्या मतदारसंघातली विविध विकासाची कामं आहे। शेवटी कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो, शेवटी आधार नाही घेतला तर कसं होईल? आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथजी हे सर्वांना मदत करणारे नेते आहेत। देवेंद्रजी सर्वांना महाराष्ट्रातल्या पक्ष विपक्षाच्या विचार न करता मदत करणारे नेते आहेत। त्यामुळं साहजिक खासदारांना असं वाटतं की एकनाथजी देवेंद्रजीकडे जावं। कोण कोणाला फोडतो, कोण कोणाला नाही, तरी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आलंच आहे। फोडा तोडा, मोडा जोडा, राजकरा, हे सगळं आता अलीकडे याला नैतिकता, नीतिमत्ता काय राहिलंच नाही। त्यामुळे कोण कुठे जावं, कोण कोणाच्या मांडीवर जाऊन बसावं आणि कोणी कोणाला डोक्यावर घ्यावं आणि मग डोक्यावर घेऊन कोणी पुन्हा पायाखाली तुडवावं, हे सगळं राजकारणात अलीकडे एक फॅशन झाली आहे। बघत पुढची बातमी। आमच्या आणि ठाकरेंच्या खासदारांचं कोणतंही ऑपरेशन टायगर नाही असं अनिल देशमुख म्हणतायत। फोडाफोडीनं तयार झालेल्या पक्षांचे हाल सध्या लोक बघत आहेत। मतदारसंघातील कामांसंदर्भात लोकप्रतिनिधींना भेटावं लागतं असं देखील देशमुखांनी म्हटलंय। टायगर कुठेही अस्तित्वात नाही, आमच्याही खासदाराचं कुठेही नाही आणि उद्धव ठाकरेंच्याही खासदाराचं कुठे नाही। कारण की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं आहे आणि पक्ष फोडल्यानंतर जे पक्ष फुटल्या जातात त्यांची काय अवस्था होते हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे। जे पक्ष फुटले त्यांची आज अवस्था काय आहे, त्यांच्या नेत्याची अवस्था काय आहे, हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे। त्याच्यामुळे कुठेही ऑपरेशन टायगर महाराष्ट्रामध्ये नाही, कोणतेही खासदार उद्धवजी ठाकरे यांचे फुटणार नाही, अशा प्रकारचं संपूर्ण चित्र आहे।